कारण नाही, परमार्थ तिथं जवळच आहे महाराज. परमार्थ कुठे आहे? आपल्यामध्येच आहे. पण त्या परमार्थाचं चिंतन आपल्याला मांडता आलं पाहिजे. गंमत ही होतीये का जुनी लोक नावं ठेवताना देवाची ठेवायची, आता आम्ही देवाची ठेवत नाही. आता आम्हाला देवाची नावं नकोशी वाटतात. आता आम्ही मॉडर्न जगामध्ये येतो नाही का. त्यांच्याही म्हणजे राधाकिशनच्या मुलांची सुद्धा 2 नावं आहे. एक शिवाजी आहे आणि एक अतुल आहे. अतुल हे देवाचं एक नाव आहे महाराज, आणि शिवाजी हे शंकराचं एक नाव आहे. आणि त्यांची एक भगिनी, तिचं नाव प्रतिभा आहे. म्हणजे या दोघांचे कर्तृत्व इतकं चांगलं आहे का ती प्रतिभेनं सांगू शकते का माझी भाऊ चांगली आहे. नाही तर आताच्या काळामध्ये चांगले भाऊ राहिले नाही महाराज. आपल्याला रामायणाचा अभ्यास करावा लागतो, रामायणामधला राम आणि लक्ष्मण सांगावा लागतो. पण जर आपल्याला कुणी विचारलं का जर आजच्या काळामध्ये राम आणि लक्ष्मण कुठं असेल, तर तुम्ही एकदा शिवाजी आणि अतुलचं बंधुप्रेम बघून घ्या. विठ्ठल विठ्ठल साधत असताना परमार्थ हा आपल्या जवळ आहे. पण जवळ जरी असला तरी आपल्याला आपल्या वेळेची किंमत समजायला पाहिजे. मनुष्यानं कुठल्याही क्षणाला ज्या ठिकाणी आपण एक ठराविक वेळ दिलेली असते, त्या वेळेच्या अगोदर आपण तिथं पोहोचणं गरजेचं असतं महाराज. पण युरोप एकदा काय झालं, अमेरिकेच्या ऑफिसची एक मीटिंग होती बरं का, आणि अमेरिकेमध्ये काही भारतीय नागरिक कामाला होते. तर त्या ऑफिसनं टाइम लिहिला की उद्या सकाळी 9 वाजता आपल्या ऑफिसची मीटिंग आहे. पण ही मीटिंग ऑफिसमध्ये नसून अमुक अमुक हॉटेलला ही मीटिंग ठेवलेली आहे. आणि मग दुसऱ्या दिवशी 9 वाजले आणि 9 वाजल्यानंतर सर्व अमेरिकन लोक 9 वाजेच्या अगोदर 5-5 मिनिटं त्या हॉटेलमध्ये उपस्थित होते. पण आमचे भारतीय नागरिक हे 9 नंतर 5 मिनिटं झाल्यानंतर एक जण आला. मग त्या दुसऱ्यानं फोन केला, महाराज आम्ही येणार होतो पण त्यानं सांगितलं तुमच्या गाडीमध्ये जाऊ. आता ते लवकर निघून आले, मग आम्ही 10 मिनिटं उशीर झाला महाराज. सांगायचं तात्पर्य हे का जीवनामध्ये वेळेला इतकं महत्व आपण दिलं पाहिजे का आपण आपल्या वेळेला इतकं प्रामाणिक असलं पाहिजे, कारण आपल्या वेळेवर समोरच्याची वेळ अवलंबून असते, हे विसरू नका. विठ्ठल विठ्ठल ही वेळ किती अमूल्य आहे, त्या वेळेचा आपल्या जीवनामध्ये किती सत्कर्म करता येईल, वेळेला आपण किती किंमत द्यावी, हे अभंगाचं प्रथम चरण आहे. आपल्या जीवनातील प्रत्येक क्षणाला किंमत आहे महाराज. क्षणोक्षणी हाची करावा विचार तरावा या पार भवसिंधू. शास्त्रकार सांगतात की उद्योग नास्ती दारिद्र्यम. तुम्हाला बघून आठवलं बरं श्लोक मला. उद्योग नास्ती दारिद्र्यम जपता नास्ती पातकम मौनेच कलहो नास्ती नास्ती जागरते भयम. का या क्षणांचा का हा वेळेचा उपयोग आपण आपल्या जीवनामध्ये केला पाहिजे. अनेक लोक का त्या लोकांना असं वाटतं की आम्ही आमच्या जीवनामध्ये काहीतरी कमवलं पाहिजे नाही का. यासाठी केला होता अट्टहास शेवटचा दिवस गोड व्हावा. शेवटचा दिवस गोड होण्यासाठी आयुष्यामध्ये काहीतरी चांगली कामं करावं लागतील, चांगली कर्म करावं लागतील. ती चांगली कर्म करण्यासाठी आपल्याला प्रत्येक क्षणाची गोळाबेरीज ठेवावं लागेल महाराज. मग असा प्रश्न आपल्याला पडतो की आम्ही संसारिक मनुष्य असल्या कारणानं आमच्या जीवनामध्ये अनेक दुःख आहे, या दुःखाची निवृत्ती कशी होईल. मग शास्त्रकार सांगतात की उद्योग नास्ती दारिद्र्यम जपता नास्ती पातकम मौनेच कलहो नास्ती नास्ती जागरते भयम. म्हणजे ज्याच्या आयुष्यामध्ये दरिद्रता आली आहे, पैसा नाहीये, कुणी आपल्याला पैसे उधार पण देत नाही आणि कुणाकडे मागावं अशी आपली व्हॅल्यू पण नाही, मग अशा वेळेस माणसानं काय केलं पाहिजे. मग शास्त्रकार सांगतात की उद्योग नास्ती दारिद्र्यम. जर दरिद्रता आली असेल तर तुम्ही कुठेतरी काम करा, शांत बसू नका. शांत चित्ताने एका ठिकाणी जरी बसले तरी तुम्हाला कोणीही काही आणून देणार नाही. भले तुम्ही नामवंत कीर्तनकार असेल पण कीर्तन करण्यासाठी मंडपामध्ये जावाच लागेल. तुम्ही घरामध्ये बसून तुम्हाला कुणीही देणार नाही. नाही तर मग ठाईचं बैसोनी करा एक चित्त आवडी अनंत आळवावा. पण तो भगवंत सुद्धा सांगतो का बाबा तू जरी माझा भक्त असला तरी सुद्धा तुला कर्म करावी लागेल. का कर्मण्यवाधिकार असते मा फलेषु कदाचन. तुम्हाला कर्म करावं लागेल. तुम्ही देवाला किती साकडं घातलं तरी देव सांगतो की बाबा तुला काहीतरी कर्म कर, कर्म केल्याशिवाय तुला फळ भेटणार नाही. आणि मग काही लोकांची अडचण अशी महाराज
आमच्याकडे संपत्ती आहे, ज्ञान आहे, पैसा आहे, पण आमच्या घरामध्ये शांतता नाही. निस्ती भांडणं आहे. काय आहे? फक्त भांडणं. भांडणं सोडून काहीच नाही. घरात आलं का ती भांडते आणि बाहेर गेलं का लोक भांडतात. कुणाशी बोलावं काय समजत नाही महाराज. काय करावं? मग चाणक्य सांगतात एक काम करा, मौनेच कलहो नास्ति. काय करा? मौन धारण करा. ज्या वेळेस एखाद्या कुटुंबामध्ये पती पत्नीचं जर खूपच भांडण होत असेल, तर ज्या दिवशी पती बोलायला लागला, म्हणजे नवरा बोलायला लागला, की त्यावेळेस बाईनं मौन धरावं. एक शब्दही बोलायचा नाही. भले तुम्ही मुख्यमंत्र्याच्या बहिणी असल्या तरी. विठ्ठल विठ्ठल. कारण आता आम्ही लोक तुम्हाला बोलायला घाबरतो, कारण तुम्हाला पाठिंबा कोणाचा आहे? मुख्यमंत्र्याचा आहे महाराज. बरं, ती देताना दम देऊन सांगते, जर आज तुम्ही बोलले तर हे लक्षात ठेवा का माझा भाऊ कोण आहे? मुख्यमंत्री आहे. फक्त वस्त्राला फक्त हात घातला आणि तिनं देवाला आवाज दिला महाराज. द्रौपदीच्या फक्त वस्त्राला हात घातल्यानंतर दुर्योधनाला त्या द्रौपदीनं सांगितलं, हे जरी सर्व शांत असले ना, हे भीष्म पितामह खूप मोठे आहेत, त्यांचा पराक्रम किती मोठा असू द्या, पण आज ते शांत आहे ना. तुमचा पराक्रम कितीही चांगला असू द्या, तुम्हाला ज्ञान कितीही चांगलं असू द्या, पण ते जर एखाद्या संकटात समयी कामाला येत नसेल तर ते ज्ञान काय कामाचं महाराज? कर्णासारखा पराक्रमी माणूस त्या सभेमध्ये, ती कर्णाला पाहून सांगते का बाबा तू घाबरू नकोस, माझा भाऊ कोण आहे माहिती आहे का? भगवान श्रीकृष्ण आहे. आणि त्या श्रीकृष्णाचं माझ्यावरती इतकं प्रेम आहे, भले तो माझा सखा नसेल, पण त्याने एकाला त्याने जर शपथ घेतली, मी जी शपथ घेतली ना, तर ते पूर्ण करण्याचं काम माझा भगवंत करेल, हे तुम्ही विसरू नका. विठ्ठल विठ्ठल. त्या द्रौपदीचा जसा भगवंत भाऊ आहे, तसा आजच्या महिलांचा मुख्यमंत्री भाऊ आहे. म्हणून आपण जरा जपून राहायचं महाराज. मग मौनेच कलहो नास्ति. ज्यावेळेस पती बोलत असेल, त्यावेळेस चूक कोणाची असेल, त्यावेळेस पत्नीनं शांत राहावं. आणि आता तुमच्यासाठी, ज्यावेळेस पत्नी बोलत असेल त्यावेळेस आपण शांत राहायचं. बरं, आपण का शांत राहायचं? कारण स्त्रियांना कमी लेखायचं नाही महाराज. श्रीनाम द्विगुणो आहारो बुद्धिस्तासा चतुर्गुणो साहसम षडगुणम चैवे कामो अष्टगुण उच्यते. स्त्रीमध्ये पुरुषापेक्षा दुप्पट आहार हा स्त्रीचा असतो. स्त्रीची बुद्धी ही पुरुषाच्या 4 पट अधिक असते महाराज. तुम्ही म्हणणार कसं? तुम्हाला फक्त बाहेर काम करायचं आहे, पण त्या बिचारीला घरामध्ये सुद्धा कामं करायची. तुम्ही एक वेळ तिला पेमेंट आणून देणार आहे, पण त्या पेमेंटचा संसारासाठी विनियोग कसा करायचा हे सर्व तिला बघायचंय. मुलांची शाळाही तिला बघायची, मुलांची फी पण तिला बघायची, मुलांचा आणि नवऱ्याचा डबा पण तिलाच करायचा. म्हणून आपण स्त्रीला कधी कमी लेखायचं नाही. का? कारण तिची बुद्धी पुरुषाच्या 4 पट अधिक आहे. आणि महाराज अजून पुढे सांगतो की स्त्रीचं जे धाडस आहे ते पुरुषाच्या 6 पट अधिक आहे. किती? 6 पट. तुमच्यावर संकट जर आलं आणि तुमची बाई जर तुमच्या खांद्याला खांदा लावून भिडत राहिली तर तुमचं संकट सहज निवारण होईल महाराज. आपल्या रामायणामध्ये एक गोष्ट आहे महाराज. काय झालं? रावण सीतेचं हरण करण्यासाठी आला आणि त्यावेळेस जाता जाता लक्ष्मणानं त्या सीतेला सांगितलं, तू सांगते म्हणून मी माझ्या रामाला वाचवण्यासाठी जातो. बरं, माझा भाऊ हा इतका पराक्रमी आहे का त्यानं एका बाणामध्ये जो समुद्र आहे तो सुखवण्याची ताकद त्याच्यामध्ये. एवढा माझा राम आहे. निलांबुज श्यामलं कोमलांगम सीता समारोपित वाम भागम मानो सायकम चारुचापम नमामि रामम रघुवंशनाथम. असे प्रभू रामचंद्र असताना सुद्धा तू शंका घेते म्हणून त्याला वाचवण्यासाठी मी जातो. पण एक गोष्ट लक्षात ठेव का मी ही जी लक्ष्मण रेषा आखली ही कधीही तू ओलांडू नको. मग असं सांगितल्यावरती त्या सीतेनं ते ऐकलं. लक्ष्मण प्रभू रामचंद्राला शोधण्यासाठी निघाले. रावण आला. जीवनामध्ये असे अनेक रावण आपल्याला भेटतात महाराज. विठ्ठल 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 विठ्ठल. रावण आला. रावणानं भिक्षा मागायचं काम केलं, पण येताने रावण कशाच्या वेशामध्ये आला हो? एका संन्यासाच्या वेशामध्ये आला, साधूच्या वेशामध्ये आला. महाभारतामध्ये सुद्धा अशीच कथा आहे महाराज. देवानं सांगितलं अर्जुनाला तुला काहीतरी करावं लागेल, म्हणून अर्जुन संन्यास घ्यायला गेला.
आणि देवाने सांगितलं बाबा तू संन्यासी म्हणून गेला होता, पण तू तर माझ्या बहिणीसोबतच विवाह करून आला. तेव्हापासून आतापर्यंत संन्यासावर लोकांची अजूनही शंका आहे बरं महाराज. आताच नाही, तेव्हापासूनच आहे. म्हणजे महाभारतामध्ये पण तीच कथा आहे आणि तशीच कथा रामायणामध्ये सुद्धा आहे. रावण आला, रावणानं साधूचं वेश धारण केलं. म्हणजे निस्ता बाह्य दृष्टिकोनातनं एखादा व्यक्ती तुम्हाला परमार्थिक वाटत असेल, बाह्य रंगरूपानं तो परमार्थिक वाटत असेल, साधू वेशातला वाटत असेल, पण त्याला साधू म्हणता येणार नाही. ज्यानं 6 जे विकार आहेत ते धुतले नाही त्याला साधू म्हणता येत नाही. रावण आला, रावणानं भिक्षासाठी झोळी पुढे पसरली आणि सीतेनं बघितलं मध्ये लक्ष्मण रेषा आहे. तिला आठवलं की लक्ष्मणानं सांगितलंय का ही लक्ष्मण रेषा ओलांडायची नाही, पण रावण ऐकत नाही. आणि मग हिला आता प्रश्न पडला की अतिथी देवो भव, वेदांत सांगतोय ना, अतिथीचं स्वागत करणं हे गृहस्थ्याचं काम आहे. म्हणून तिनं ती लक्ष्मण रेषा ओलांडली महाराज. म्हणजे आजही ज्या ज्या स्त्रियांनी घराच्या लक्ष्मण रेषा मर्यादा ओलांडल्या नाहीत त्यांच्या जीवनामध्ये आजही सुख आहे महाराज. ज्यांचा डोक्यावर पदर आहे ना त्यांना सर्व जग त्यांची कदर करतं महाराज. त्यांच्या जीवनामध्ये संकट नाही, पण ज्यांचा पदर खाली आलाय त्यांच्या जीवनामध्ये मात्र संकट आहे. विठ्ठल 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 जोपर्यंत सीता लक्ष्मण रेषा ओलांडत नाही तोपर्यंत असे कितीही रावण आले तरी सुद्धा त्या सीतेचं काही करू शकत नाही. म्हणून स्त्रीने सुद्धा तिच्या मर्यादा सांभाळायला हव्यात महाराज. आपण होतो का श्रीनाम द्विगुणहारो बुद्धिस्तासा चतुर्गुणो साहसम षडगुणम चैवे कामो अष्टगुण उच्चते. तिच्या मनामध्ये 6 प्रकारचे काय असतात, म्हणजे 6 प्रकारचं धाडस तिच्याकडे असतं महाराज. जर स्त्री त्या पुरुषाच्या बरोबरीने आपला संसार करत असेल तर तो संसार पार झाल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल 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 हरे विठ्ठल विठ्ठल. आपण ज्या संसारामध्ये आहोत त्याला भवसिंधू म्हणतात. काय म्हणतात? भवसिंधू. याच्यातनं वाचवणारा एक आहे, जो मज होय अनन्य शरण त्याचे निवारी मी जन्म मरण शरणांगता शरण्य मी चिकू. भगवंत सांगतात बाबा मला एकट्याला शरण यावं लागेल, पण मग त्याच्यासाठी काय करावं लागेल महाराज? नारायणाचा विवाह होता. कुणाचा? नारायणाचा. सर्व लोक सध्या मंडपामध्ये आले, मंगल प्रसंगी उभे राहिले आणि नारायणाचं लग्न त्या अंतरपाठ धरण्यात आला. नवरीला उभं समोर करण्यात आलं, नवरदेव दुसऱ्या बाजूने उभा राहिला आणि मंगलाष्टक सुरू झालं महाराज. राजा भीमक रुक्मिणी सनयनी देखोनी चिंता करी ही कन्या सगुणानुपवरा कवनासम्या देईजे. आणि ते नारायण ऐकत होते बर का. नारायण म्हणजे रामदास स्वामी. रामदास स्वामी ते मंगलाष्टक ऐकत होते आणि ऐकताने त्यांच्या हे लक्षात आलंय का कुर्यात सदा मंगलम. आणि शेवटी म्हणायचे सावधान. काय म्हणायचे? सावधान. त्या ब्राह्मणाकडे ते गेले. आम्ही सावधान हा शब्द एकदा शाळेमध्ये ऐकलाय महाराज. आणि जेव्हा एखादा व्यक्ती सैन्यामध्ये भरती होतो त्यावेळेस त्याला सावधान व्हावं लागतं. पण आयुष्यामध्ये सावधान म्हणजे काय महाराज असं विचारलं. आणि असं विचारल्यावर त्यांनी सांगितलं महाराज सावधान ह्या शब्दाचा अर्थ तुम्ही जितका सहज घेता तितका तसा तो अर्थ नाही. पण मग यांनी सांगितलं का जर हे मंगल आहे नाही का, जर हे शुभ आहे मंगल आहे अशा ठिकाणी सुद्धा सावधान असं तुम्ही का म्हणता? बरं तुम्ही ज्या मंगलाष्टकाचा उच्चार केला राजा भीमक रुक्मिणी सनयनी देखोनी चिंता करी ही कन्या सगुणानुपवरा कवनासम्या देईजे. आता एक विचार श्रीकृष्ण नवरा. कोण आहे? श्रीकृष्ण आहे. म्हणजे ज्या देवाचं सर्वजण नामस्मरण करतात. आवडे हे रूप गोजिरे सगुण पाहता लोचन सुखावले आता दृष्टी पुढे ऐसा चितूर आहे जो मी तुझा पाहे पांडुरंग. या सर्व सुखाचा जो जनित आहे त्याला बघितल्यानंतर आपल्याला सुखाची प्राप्ती होते. अशा त्या देवानं सुद्धा विवाह केलाय, मग आम्ही करू नये का? मग तो ब्राह्मण म्हणे मी म्हटलंच नाही का तुम्ही करू नका. प्रश्न तुमचा आहे, उत्तर देणं माझं कर्तव्य आहे.
मग यांनी अजून तत्वज्ञान सांगितलं. महाराज, मनुष्यानं जन्म घेतल्यानंतर वेदांतांनी 4 पुरुषार्थ सांगितले. पहिला आहे धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. या 4 पुरुषार्थाची प्राप्ती त्या मनुष्यानं या जन्मामध्ये आल्यानंतर करायची असते. मग हे पुरुषार्थ करण्यासाठी सुद्धा विवाह बंधनकारक आहे. मग तुम्ही असं का म्हणता? यांनी सांगितलं, महाराज त्याचं कारण असं आहे, तुम्ही भगवान श्रीकृष्णाचा एखादा सुंदरसा फोटो तुमच्या घरामध्ये जाऊन बघा का ज्याच्या बाजूला 9 गवळणी उभ्या असतात. भगवान श्रीकृष्ण असतात मुरली धरून, आणि मुरलीच्या बाजूला 1 राधा असते आणि बाकीच्या सर्व 8 त्या गवळणी असतात. तरुण मुलांना वाटतं बघा ना, श्रीकृष्णासारखं आपलं चरित्र असायला पाहिजे. 16,108 बायका श्रीकृष्णांना होत्या महाराज. अहो, त्यांना 16,108 बायका होत्या, पण आपल्याला जी एक आहे ना, एक ती सुद्धा आपल्याला सांभाळण्याची आता आपल्यात कॅपॅसिटी राहिली नाही. कारण किती महागाई झाली सांगा बरं. विठ्ठल 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 विठ्ठल. आपल्याकडे वेळ नाही तर मी दृष्टांत तुम्हाला पटवून सांगितला असता. बघा काय झालं, गंमत अशी झाली महाराज. मग त्या नारायणांना विचारलं का लग्न करू नये. यांनी सांगितलं लग्नाचं एक कारण असं आहे का त्या भगवान श्रीकृष्णांच्या बाजूला ज्या 8 प्रमुख गवळणी आहेत त्याच्यामध्ये पंचमहाभूत आणि 3 गुण आहेत, सत्व, रज आणि तम. त्या स्त्रिया नाहीत, त्या स्त्रिया नाहीत. एक भगवंत श्रीकृष्ण हा पुरुष आहे, आपण सर्व स्त्रिया आहोत. आपल्याला लिंगभेद आहे, भगवंताला लिंगभेद नाही. भगवंत हा एकटा पुरुष, बाकी सर्व स्त्रिया. ती अष्टधा प्रकृती, पंचमहाभूत आणि 3 गुण, सत्व, रज आणि तम. आणि बाजूला उभी असणारी जी राधा आहे ती राधा म्हणजे माया. एकदा का हा जीव त्या मायेच्या नादी लागला की मग मात्र तो भगवंतापर्यंत पोहोचत नाही. म्हणून मनुष्यानं लग्न करू नये. लग्न केलं तर ते पूर्ण तरी करावं. मग आता नारायणानं असा विचार केल्यानंतर मग त्यांनी सांगितलं भगवान श्रीकृष्णांनी तर विवाह केला, मग आम्ही करू नये का? यांनी सांगितलं करा ना, तुम्हाला कोणी नाही सांगितलं, पण तो विवाह सुद्धा सुखाचा करता आला पाहिजे. कसा केला पाहिजे? जिंकावा संसार महाराज. मग रामदास स्वामींनी सांगितलं की प्रपंच सुखे करावा. जे रामदास स्वामी सावधान शब्दाचा अर्थ विचारल्यानंतर त्या लग्न समारंभाचा त्याग करून पळून गेले. त्यांनीच प्रभू रामचंद्रांचं दर्शन घेतल्यानंतर हे सांगितलं की प्रपंच सुखे करावा, अवघाची परमार्थ साधावा, परमार्थ अवघाची बुडवावा हे विहित नव्हे. करोणी परमार्थ साधा. करोने परमार्थ साधा, संसार हा करावाच लागेल, पण करता करता महाराज आपल्याला पांडुरंगाला शरण जावं लागेल. म्हणवणी शरण जावे सर्व भावे देवासी, तो हा उतरील पार भवसिंधू नदीचा. तो भवसिंधू त्याच्यातून पार होण्यासाठी म्हणून भगवंताला शरण जावं लागेल. पण मग भगवंताला असं शरण जाता येईल का महाराज? तर असं जाता येणार नाही. नारायणगडावरती बरं का महाराज, नारायणगडावरती बंकट स्वामी आले. कोण आलं? बंकट स्वामी आले. आणि त्या नारायणगडावरती आमचे भगवान बाबा माणिक बाबांकडे शिकण्यासाठी होते. अगोदर तर ते दिंडीमध्ये गेले, दिघोळकरांकडनं त्यांनी माळ पण घातली. खूप मोठं चरित्र आहे, तेवढं सांगणं शक्य नाही. भजनाची आवड लागली, पांडुरंगाला शरण गेले, ग्रहाचा त्याग केला. सर्व तेजत एकम कुलशार्थे ग्रामशार्थे कुलम तेजत, ग्राम जनपद शार्थे आत्मार्थे पृथ्वी तेजत. या न्यायानं स्वतःचं स्वकल्याण, समाजाचं कल्याण करण्यासाठी घरादाराचा त्याग केला भगवान बाबांनी आणि ते नारायणगडावर आले. नारायणगडावरती माणिक बाबांचं त्यांनी चरण दर्शन घेतलं आणि माणिक बाबांना सांगितलं, महाराज
गुरु हा संत कुळीचा राजा. गुरु हा प्राण. मला या संसारातनं पार करून घेणारे फक्त तुम्ही आहात. तुमच्याशिवाय कुणी मला थारा देणार नाही. मला तुम्ही पदरात घ्या. यांनी सांगितलं बाबा तू अजून लहान आहे, तुझं वय तरी किती, एवढ्या वयामध्ये तुला परमार्थाची ओढ लागली, हरकत नाही, मी तुला माझ्याकडे ठेवून घेतो. पण गुरुवरती किती निष्ठा असावी. एकदा एकादशीचं व्रत होतं, गडावरती अनेक सेवेकरी येत होते आणि मग भगवान बाबा त्या ठिकाणी बसलेलं आणि यांनी डोक्यामध्ये खूळ घेतलं की बाबा या देहाची तर काही शाश्वती नाही, हा कधी ना कधी तरी जाणाराच आहे. क्षणभंगुर नाही बरं क्षण भांगुर नाही बर बसा. आभारे सावध थोडा मायाचा. काय हे नसले मग गळा पडेल पाचा. राम राम स्मरा रे. राम राम स्मरा रे. या शरीराची शाश्वती नाही. प्रभू रामचंद्रांचं नामस्मरण आपण केलं पाहिजे, कारण हा क्षणभंगुर नरदेह आहे. याची शाश्वती नसल्या कारणानं मला असं वाटतं तुम्ही मला शरण घ्या, तुमच्या पदरामध्ये घ्या. भगवान बाबांना माणिक बाबांनी सांगितलं की असंच कोणाला शरण देता येत नाही. माणसानं त्याच्या गुरुशी समर्पण असलं पाहिजे. प्रेमामध्ये मनुष्याचं समर्पण खूप महत्वाचं आहे. ज्या प्रेमामध्ये समर्पण असतं ते प्रेम भगवंताला रुजू आहे. अन्यथा स्वार्थी प्रेम, लटक प्रेम भगवंताला मान्य नाही. यांनी सांगितलं देवा माझं तुमच्यावरती प्रेम आहे, त्या प्रेमापोटी म्हणून सांगतो मला अनुग्रह द्या. एकादशीच्या दिवशी यांनी सांगितलं, माणिक बाबांनी सांगितलं मी तुला अनुग्रह देणार नाही. तुला जर अनुग्रहच पाहिजे असेल तर समोरच्या शिखरावरती जा आणि तिथून उडी मार. आता यांनी विचार केला की 8, 9, 10 वर्षाचं पोरग ते आणि पुढलं शिखर बघितल्यानंतर एवढी हिंमत थोडी याच्यामध्ये येणार आहे. पण हा शब्द भगवान बाबांच्या कानावरती पडला. पडल्याबरोबर ते चुटकी सरशी त्या शिखरावरती चढले आणि आजूबाजूचे लोक त्यांना म्हणू लागले बाबा तुमचा पोरगा बघा वरती चढलाय, वरती चढलाय. यांनी सांगितलं अरे थांब म्हणे, तू उडी मारू नको. पण त्याने यांचा आवाज तिथपर्यंत पोहोचेपर्यंत त्या भगवान बाबांनी त्या शिखरावरनं उडी मारली. महाराज एवढं प्रेम आपल्या गुरुवरती असणं आवश्यक आहे. आणि मग ते बंकट स्वामी आले आणि बंकट स्वामींनी बघितलं का हा मुलगा यांच्यासोबत राहतो, मग आता याला आपण काहीतरी सुशिक्षित केलं पाहिजे ना महाराज. निस्तीच वैष्णवा संगती सुख वाटे जीवा, याला ठीक आहे शास्त्रामध्ये खूप किंमत आहे वैष्णवांच्या संगतीची, हरकत नाही. पण फक्त संगती असून चालत नाही, त्या संगतीच्या जोरावरती आपल्याला आपला परमार्थ, आपला संसार स्वतःला सुखाचा करता आला पाहिजे. मग माणिक बाबांना बंकट स्वामींनी सांगितलं की बाबा हा मुलगा माझ्याकडे दे, मी याला विद्वान करतो. कारण कसं असतं की दगड कितीही चांगला असाल पण त्या दगडाचा मूर्तिकार चांगला पाहिजे. मूर्तिकार जर चांगला असेल तर त्या दगडाला किंमत येते, अन्यथा किंमत येत नसते. महाराज कोकिलाना स्वरूपम श्रीना रूपम पतिव्रता विद्या रूपम कुरूपाना क्षमा रूपम तपस्विना. स्त्रीचं पावित्र्य, तिचं सौंदर्य हे तिच्या पातिव्रत्यामध्ये आहे. पुरुषाचं सौंदर्य म्हणजे भले तो कुरूप असला पण त्याच्या ज्ञानाने त्याचं सौंदर्य तो विकसित करत असतो. या न्यायानं महाराज हा मुलगा लहान आहे, जर याला आपण विद्या पारंगत केलं तर याची कीर्ती सर्व समाजामध्ये होईल. मग बंकट स्वामींनी त्या मुलाला घेतलं. आता बरं बंकट स्वामी म्हणजे तरी कोण आहे? काय झालं, त्या पंढरपूरमध्ये जोग महाराज बरं का, विष्णू महाराज जोग आणि जोग महाराज त्या पंढरपूरमध्ये रहिवासी असल्या कारणानं एक दिवस कुस्तीचा आखाडा चालू होता. काल आपल्याकडे झालं ना कुस्त्या, आपल्याला किती आनंद झाला की नाही. दूर दूरचे कुस्ती पैलवान सर्व आले, सर्वांनी एकमेकांना हरवलं, सर्वांना आनंद झाला. तसाच आनंद त्या पंढरपूरमध्ये झाला. पंजाबचा एक पैलवान होता आणि त्या पैलवानानं सांगितलं मला हरवून दाखवा. आणि तिथं जोग महाराज बसलेले होते. कोण होतं? जोग महाराज. जोग महाराजांनी सांगितलं अरे एवढी घमंड करू नको, मी तुला हरवतो. आणि जोग महाराजांनी त्या पंजाबच्या पैलवानाला पंढरपूरमध्ये चित केलं
आणि चित केल्यानंतर जोग महाराजांना सर्वांनी असं हत्तीवरती ठेवलं आणि मिरवणूक निघाली महाराज. अशी मिरवणूक त्या पंढरपूरमधनं फिरत होती आणि जोग महाराजांना पण खूप आनंद झाला. आता काय करावं, आपला पराक्रम. बरं, माणसाचं कसं असतं माहितीये का, स्वतःची स्तुती ऐकून घेण्यासाठी माणूस खूप उत्सुक असतो नाही का. मग जोग महाराजांनी बघितलं सर्वांना आनंद, सर्वांचा जल्लोष, पण एका मंदिराच्या कठड्यावरती एक साधुवृंद बसलेला होता आणि किंचित सुद्धा त्यांच्या चेहऱ्यावरती आनंद नाही किंवा एवढा मोठा पैलवान त्यांनी विजय मिळवलाय म्हणून त्यांचा जल्लोष नाही. आणि मग एवढं सर्व बघितल्यानंतर जोग महाराज त्या हत्तीवरनं खाली उतरले आणि उतरल्यानंतर त्या सरला बेटचे नारायणगिरी महाराज त्यांना बघितल्यावरती त्यांना गृहस्थांना नमस्कार केला, साधूला विनंती केली का महाराज तुम्ही कुठून आलात आणि माझा एवढा मोठा पराक्रम मी या जगाला दाखवतोय, तर एवढा मोठा पराक्रम असताना सुद्धा तुम्हाला थोडाही आनंद नाही. अरे याने सांगितलं, म्हणजे त्या महाराजांनी सांगितलं, साधूने सांगितलं की बाबा हो, तुला फक्त एका पैलवानाला चित केल्याची एवढी घमेंड आहे, पण तू जर त्या काळाला चित केलं तर तू खरा पैलवान आहे, अन्यथा तू पैलवान नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. अशा त्या जोग महाराजांचे बंकट स्वामी शिष्य, बंकट स्वामींनी भगवान बाबाला घेतलं, आळंदीला नेलं. 12 वर्ष भगवान बाबांना सर्व काही ज्ञात केलं, ज्ञानेश्वरी शिकवली, भागवत शिकवलं, सर्व ग्रंथ, वेदांत झाला. आणि वेदांत झाल्यानंतर परत ते आपल्या नारायणगडावरती आले आणि तिथून पुढे प्रत्येक समाजापर्यंत हे कीर्तन, हे नाम जीवनामध्ये आल्यानंतर कुठल्या वेळेस घ्यायचं, कुठल्या वेळेस नाही घ्यायचं, क्षणाक्षणाला या नावाची किती किंमत आहे. आणि ह्या नामानं तुम्ही जो भवसिंधू तरणार आहात, तो भवसिंधू तरण्यासाठी तुम्हाला संतांना शरण जावं लागेल. पण संतांना शरण जाण्या अगोदर सुद्धा या शरीराची किंमत तुम्हाला मोजावी लागेल. कारण हा कसा आहे, नाशिवंत देह जय हो. हो, हो. नाशिवंत देह हा नाशिवंत देह दान सकळ ऐश खातो काळ सावधान, हे ऐश खातो काळ सावधान सावधान सावधान. नाशिवंत देह जाणार, सकळ आयुष्य खातो काळ सावधान. म्हणून मनुष्यानं त्याच्या जीवनामध्ये कायमस्वरूपी जागं राहिलं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल हरा विठ्ठल 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 विठ्ठल. नास्ती जागरते भयम आपण सांगितलं ना की मनुष्यानं त्याच्या जीवनामध्ये कायमस्वरूपी जागं राहिलं पाहिजे. मग जागा कुणी कुणी राहिलं पाहिजे महाराज? विद्यार्थ्यानं जागं राहिलं पाहिजे, गायकानं कीर्तनामध्ये जागं राहिलं पाहिजे, म्हणजे प्रमाण देत असतात. विठ्ठल विठ्ठल हरा विठ्ठल विठ्ठल. प्रत्येकानं जागा राहिलं पाहिजे. जो झोपलेल्यांचा कुणी बाली राहत नाही महाराज. थांबला तो संपला, नाही का? थांबायचं नाही, कायमस्वरूपी प्रवास करत राहायचा. प्रवास केला तर नवीन नवीन आपल्याला पाहायला मिळतं, नवीन नवीन